महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये चांगला बदल पाहायला मिळतोय। हा व्हिडिओ खास 22 तारखेच्या संध्याकाळी येणाऱ्या पावसासंदर्भात आहे। त्यातली त्यात सोशल मीडियावरती माझे व्हिडिओ घेऊन अनेक शेतकऱ्यांची मुलं सोशल मीडिया चॅनल चालवतात, त्यांना सुद्धा एक महत्त्वाचा सल्ला आहे। तुम्ही बिनधास्त व्हिडिओ घ्या, तुमच्या थंबनेलवरती मला काहीही आक्षेप नाही, पण जरा थोडे ढंगाचे जरा व्यवस्थित थंबनेल टाका। तरी म्हटलं मला निगेटिव्ह कमेंट्स 4-2 का होईना का येत आहेत, कारण की तुम्ही काय केले त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून 4 पैशाच्या मागे पण माझ्या इज्जतीचा परिणाम करू नका। कुठे 21 तारखेला सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असं बोललो का तरी मी, 20 तारखेला मुसळधार असं बोललो का तरी मी, पण ज्या 22 तारखेचा रपाटा सांगितला, जो कॉन्फिडन्स दिलाय अशा बोललेल्या गोष्टीला तुम्ही सांगत चला। आणि आज सुद्धा 21 तारखेला काही भागांमध्ये चालू आहे। आता पूर्ण लक्ष पुरू देऊ काय का, मी सर्वात पहिले ज्या दिवशी 18 तारखेला अंदाज सुरू केलाय त्या दिवशी सरळ सरळ सांगितलं की मी यंदा पेरणीच्या तारखा देत नाही, ते शासनाने जे सांगितलंय त्यांचं पालन सर्वांना करावं लागणार आहे। कारण असं आहे की आम्ही सांगितल्याशिवाय पेरणी करू नका असं शासनाने सांगितल्यामुळे माझे हात बांधलेले, नाहीतर मी धुरळ पेरण्यासंगत तुम्हाला तारखा अगोदर दिलेल्या आहेत। आता लक्षपूर्वक आहे का, उद्या 22 तारखेच्या संध्याकाळी म्हणजे मध्यरात्री 11-12 वाजता का होईना बरेचसे जिल्हे तो कव्हर करणार आहे। दिवसा सुरुवात करेल 4-5 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 5 वाजता, संध्याकाळच्या 8 वाजता, काही ठिकाणी 11-12 वाजता। 2 दिवस त्याला चांगला पडू द्या, हे त्या दिवशी पण सांगितलं आणि आता मी सांगतो, म्हणजे 22 ला आणि 23 ला फुल पाणी पडू द्या। जे काही लोक निगेटिव्ह कमेंटसाठी थांबलेत बिनधास्त करा, पण 2 दिवस याला चांगला पडू द्या। 22 ला तुम्हाला समजून जाईल सकाळी कुठे कुठे पोहोचलाय। छत्रपती संभाजीनगरला सुद्धा तो पाऊस 22च्या संध्याकाळी होणार आहे। वैजापूर, कन्नड, सिल्लोड हे भाग आहेत। आंबड पट्ट्यातही अनेक ठिकाणी तो पाऊस होणार आहे। त्याचबरोबर धुळ्यातल्या दक्षिण, लक्षपूर्वक आहे का, दक्षिण पूर्व भागात सुद्धा तो पोहोचणार आहे। जळगाव मध्ये सुद्धा होणार आहे। सर्वदूरची व्याप्ती खानदेशला पहिल्या दिवशी सांगितले की तुम्हाला मराठवाड्याच्या तुलनेमध्ये 1-2 दिवस उशिरा येतोय, पण सुरुवात होणार आहे 22 लाच। अहिल्यानगरला तर आजच पश्चिम राहुरी, संगमनेर, शिर्डी, दक्षिणेकडे श्रीगोंदा वगैरे भागात सुरू झालाय, उद्या पण आहे। त्याचबरोबर लातूर, धाराशिव यांना सुद्धा चांगली व्याप्ती आहे। 100% भाग तो पहिल्या दिवशी घेत नसतो हे तुम्हाला माहिती आहे। काही राहिलेले भाग 23 ला संध्याकाळी पूर्ण करेल, पण तो घेणार आहे। जालन्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये उद्या पाऊस सुरू होतोय। जालन्यातला मग घनसावंगी असू द्या, अंबड असू द्या, परतूर असू द्या, मंठा असू द्या, आष्टी असू द्या, परतूर असू द्या, कुठलाही भाग असू द्या, उद्या 22 तारखेला रात्री तो पाऊस येतोय आणि सकाळपर्यंत बरसतोय। 2 दिवस त्याला तुम्हालाही सांगतोय चांगला पडू द्या। त्यानंतर नांदेड, इकडे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा देऊळगाव राजा असतील, भोकरदन, जाफराबादकडील भाग असतील, कन्नड, सिल्लोड असतील, इथे सुद्धा होणार आहे। त्याचबरोबर 1 दिवस लेट अकोला, अमरावती, तुम्हाला पहिले बी त्याच व्हिडिओमध्ये तेच सांगितलं, लोक तुमचा गैरसमज पसरवतील, पण तुम्हाला सुद्धा 23 तारखेच्या संध्याकाळी अकोला, अमरावती, नागपूर, तुम्हाला असं नाही की 22 ला पडणार नाही, पण ती व्याप्ती कमी आहे, व्याप्ती यांना जास्त आहे जे आता नावं घेतली। त्याचबरोबर हिंगोलीला सुद्धा 22 तारखेला होणार आहे। वाशिमला सुद्धा मध्यरात्रीपर्यंत होणार आहे। नांदेडला तर आजच चालू आहे, जो आपण म्हणतोय कंधार, लोहा, अहमदपूरकडची साईड, ठीक आहे, अशा पद्धतीचा पाऊस तिथे सुद्धा होणार आहे, चालू सुद्धा आहे तिथे काही ठिकाणी। उदगीरपर्यंत पावसाची मजल आजच 21 तारखेला सुरू झाली, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं हा पाणी सांगितलंय। आणि एक महत्वाचं, लोक दुपारा मेसेज करतील 22 तारखेला उद्या 12 वाजता पाऊस कुठे आहे तुमचा, तुमच्या मोबाईलमध्ये जेव्हा तारीख 23 अशी येईल ना त्यावेळेस मला कमेंट करा, तोपर्यंत करायची गरज नाही। आणि मी एरवी सांगतोय की 2 दिवस याला पडू द्या। त्याचबरोबर विशेषतः आज अहिल्यानगरच्या उत्तरेकडील भागांना सुद्धा पैठणपर्यंत तुरळक ठिकाणी आजच 21 तारखेला मजल आहे। वैजापूरला देखील रात्री तुरळक ठिकाणी पडेल, पण आजची मोठी व्याप्ती नाहीये, ठीक आहे। हे सगळ्यात तुम्हाला मी कॉन्फिडन्सली सांगतोय। तुम्हाला आता 2-4 दिवसामध्ये येत असतील व्हिडिओ, आलनिनोचे तर मॅसेज थोडे झाकून ठेवलेत त्यांनी, उद्या पुढच्या पाकडीमध्ये टाकतील, आता नाही टाकणार। आणि पाऊस जो आहे तो 1 आणि 2 दिवस नाहीये, तुम्हाला मी वारंवार सांगितलंय की हा 22 पासून सुरुवात करेल तर 2 तारखेपर्यंत याची बॅटिंग चांगली आहे। पहिले 4 दिवस पाऊस मोठ्या थेंबाचा आहे, जो 22, 23, 24, 25 पर्यंत जोरदार आहे। तिथून पुढे एक थोडासा कमी होईल, कधी 25 किंवा 26 ला कमी होईल। 27 पासून तर पुढे मग झडीसारखा 2-3 जुलैपर्यंत आहे, म्हणजे आपले माल उगून वर येईपर्यंत टेन्शनच नाहीये। काही काही रानामध्ये तर पाणी साचेल, वळणं भरतील, कदाचित काही गावांना तर नदीला पण पाणी येईल अशी परिस्थिती याच्यामध्ये आहे। ही काही गावांची आहे, सगळीकडे होईल असं नाही सांगत मी,
की सगळ्यांनाच लगे उन्नती नाल्याला पाणी येईल, पण अशी परिस्थिती उद्भवणार आहे आणि याच पावसावरती तुमच्या पेरण्या होतील. खान्देशच्या पेरण्या मी मागे पण सांगितले 25 पर्यंत होतील. विदर्भाच्या सगळ्या भागाच्या पेरण्या कमी जास्त 25-26 पर्यंत होतील, पण पाऊस यांना सुद्धा 22 तारखेला आहे, तर काही पूर्व विदर्भातल्या भागांना 23 पर्यंत आहे. पुण्याला सुद्धा उद्या आहे, आजही रात्री पुण्याला परत आहे, चालू सुद्धा आहे. यवतमाळचा विषय थोडे फार शितोडे तुरळक भागांमध्ये तुमच्या आजही आहे पूर्वेकडील, ठीक आहे, पण आजची तारीख मोठी नाहीये. उद्यापासून तुमची व्याप्ती सुरू होते आणि मध्यरात्रीपर्यंत. मी उद्या 22 तारखेला दिवसभर किती निगेटिव्ह कमेंट केला तरी ऐकणार नाहीये. मी 2 दिवस म्हणजे 22 आणि 23 पर्यंत कोणाचीच कमेंटला रिप्लाय देणार नाही. 24ला मात्र तुमच्या कमेंट मला ऐकून घ्यावे लागतील, पण पावसाचा कॉन्फिडन्स जेवढा आहे तो होणार आहे. आज तुम्ही पाहताय घनसावंगीमध्ये पिंपळगाव साईडला वगैरे भरपूर आभाळ आलेले आहे, थोडेफार शितोडेही पडतील, पण चांगला पराक्रम जो आहे तो होणार आहे. आता थोडक्यामध्ये जिल्ह्यांची नावं घेतोय, लक्षपूर्वक ऐका. आज अहिल्यानगरचा बराचसा भाग 21 तारीख आहे. पश्चिमेकडील साईड, उत्तरेकडील राहुरी हा देखील दक्षिण भाग 100% व्याप्ती आजची नाहीये, पण होणार आहे. संगमनेरला चालू आहे, काही ठिकाणी शिर्डीपर्यंत मजल मारेल, थोडेफार पैठणला शितोडे तुटतील. नांदेडचं तर बरं होणार आहे संध्याकाळपर्यंत आज दक्षिण साईडला. साईड पण कोणती सांगतो हे पण लक्षात आहे का, नांदेडचे उत्तर नाही म्हणत, उत्तरला सुद्धा होतील पण काही ठिकाणी. हे अशा प्रकारचं ही कंडिशन आहे. आणि एक पुन्हा सांगतो, पेरणीचं नियोजन तुम्ही तुमच्या नियोजनाने करा, कारण की शासनाने आमचे हात बांधलेत, आम्हाला ते सल्ले देता येत नाही. आम्ही फक्त कसा पाऊस होणार आहे आणि किती पडणार आहे इथपर्यंत सांगेल. तुम्ही वर्षानुवर्षी शेती करताय, हे नियोजन तुमच्या जवळच ठेवा. कसं पेरायचं कसं नाही हे आमच्यापर्यंत मांडू नका आणि प्रश्न देखील करू नका. पण पावसाच्या बाबतीत येणार म्हणजे येणारच, एवढा कॉन्फिडन्सने तुम्हाला सांगतोय. या 2 दिवसामध्ये उद्याची रात्र चांगला बरसून पुन्हा 23ला त्याची व्याप्ती 22 पेक्षाही जास्त आहे. जे थोडेफार राहिले असतील 22ला राहणार सुद्धा आहेत, मी त्या दिवशी पण सांगितले राहणार सुद्धा आहेत, पण त्यांना सुद्धा 23 पर्यंत चांगला पाऊस आहे. आणि उद्याच्या 22 तारखेला 11-12 वाजता तुम्हाला कळून जाईल की रात्री काय होणार आहे. एवढं जबरदस्त आभाळ 12-1ला काही ठिकाणी 2 वाजता, काही ठिकाणी 3 वाजता येणार आहे. आणि एकंदरीत उद्या बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे दक्षिण भाग, जळगाव दक्षिण, जळगावच्या काही ठिकाणी उत्तरेकडील भागांनीही पडणार आहे. नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी चांगला पडणार आहे. पुण्याला तर आहेच, सांगली सोलापूरलाही बऱ्याच भागांमध्ये आहे. बीडचा चांगलाच परफॉर्मन्स होणार आहे, लातूरचा पण आहे, नांदेडचा पण आहे. अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा सुरुवात करेल. वाशिम पर्यंत मजल खूप चांगली आहे, पहाटेपर्यंत अनेक ठिकाणी तो जाणार आहे. आणि 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस हा चांगल्या पद्धतीनं बरसायला सुरुवात करणार आहे. आणि एक विनंती आहे सोशल मीडियावरती व्हिडिओ घेणाऱ्या मित्रांना, तुम्ही बिनधास्त घ्या. तुम्हाला 4 पैसे येत असतील माझे व्हिडिओ घेण्यातून तर माझा तुम्हाला पाठिंबा आहे. थंबनेलही तुमच्या पद्धतीने टाका, पण तारखा मात्र व्यवस्थित टाका आणि चांगल्या पद्धतीने काम करा. आता वळतोय तुमच्या कमेंटकडे. जिल्हा तालुका हे टाकण्याचं काम करा. 2 मिनिटासाठी कमेंट घेईल. भोकरदनला मुकुंद पाबळे सर, आपल्या भागामध्ये रात्रीपर्यंत उद्या 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत जोपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये 22 तारीख दाखवते तोपर्यंत पाऊस येईलच संध्याकाळपर्यंत. आणि काय होत नाही, निसर्ग येतो. एखादा 2 घंटे मागे 1-1.5 वाजता झालं तर काय अडचण नाहीये. हसनाबादला सुद्धा उद्या सुरुवात करणार आहे. भोकरदन, जाफराबाद, चिखली, मौताळापर्यंत त्याची मजल आहे. इकडे देऊळगाव राजा पर्यंत आहे. वाशिमचे सुद्धा अनेक भाग आहेत, रिसोड वगैरे. नांदेडचे पण सर्व तालुके उद्या आहे, जालन्याचे पण सर्व तालुके आहेत. एकंदरीत चांगलं चित्र आहे. ही परिस्थिती उद्यापासून उद्भवते आणि पेरणीचा निर्णय सगळ्यात तळमळीने सांगतोय तुमचा असा. उद्या म्हणू नका माझ्या भरोशावर पेरलं म्हणून, मी तुम्हाला वारंवार सांगेल. जिम्मेदारी आता घेणार नाहीये, चांगली अक्कल घडवली तुम्ही. परळीला सुद्धा आहे दादा कृष्णनारायण सर, करा कमेंट. जिंतूर सुद्धा उद्या 100% व्याप्ती उद्याची नाही गुलेश्वर तुमच्या भागामध्ये, पण पाऊस तुम्हाला उद्या होणार आहे. 2 दिवसात तुमचा भाग व्यापून जाईल. सांगलीमध्ये जवळपास चांगला प्रश्न विचारलाय. सांगलीमध्ये 25-26 बघा बरीच व्याप्ती तुमच्या भागात. 27 पर्यंत मजल आहे. तिथून पुढे झडी सारखा राहील. आणि सांगलीला दरवर्षी ह्याच वेळेला पेरण्या होतात. गेल्या वर्षी 15 पर्यंत पेरण्या झाल्या. खानदेशमध्ये 24-22 पर्यंत पेरण्या आहेत गेल्या वर्षी. पाऊस सुद्धा पडून उन्हाळ्यात सुद्धा. यांना तर बोलून चालून पाऊस 10% कमी आहे. 10 दिवस लांबलं म्हणून काही वेगळं नाहीये. आणि पुढे चालून सुद्धा पाऊस टिकून राहणार आहे. पुढे जुलैमध्ये सुद्धा खंड आहे, त्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवून देईल. माजलगावला महामुनीसर उद्याचा आहे. आजही काही ठिकाणी पडणार आहे. आभाळ खूप आलेले तुम्हाला. पण परभणी गंगाखेड झाले शितोडे तर रात्री होतील, पण पाऊस तुमच्या भागात उद्या आहेच. चालतंय. अजून कमेंट तालुका माजलगावचं सांगितलंय महामुनीसर. अशा प्रकारची कंडिशन आहे. अनेक भागातल्या शेतकऱ्यांना सुखावणारा पाऊस उद्या येतोय.
आणि जो आतापर्यंत जो कॉन्फिडन्स टिकून ठेवला होता मी, त्या शेवटच्या येणाऱ्या ह्या उद्याच्या पावसापर्यंत तो कायम असणार आहे. पुढे चालून खंडबिंड असतात, त्यातही घाबरू नका. परतीचा पाऊस सुद्धा चांगला आहे. आणि एक विनंती तुम्हाला वारंवार आहे, 1972ला पेरण्या झाल्या नव्हत्या आणि ह्या 2-4 दिवसात जो पाऊस पडणार आहे तो 1972ला पडला सुद्धा नव्हता. ही अशी परिस्थिती उद्यापासून उद्भवणार आहे. जय शिवराय.